आणि आता बातमी गडचिरोली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येते। ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफनं माओवादी चळवळीला आतापर्यंतचा सर्वात मोठा हादरा दिलाय। फोदेवाडा चकमकीत C60 जवानाच्या हत्येत सामील असलेल्या जहाल माओवाद्यांसह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईनंतर गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावरच्या एकही माओवादी शिल्लक नसल्याची अधिकृत घोषणा आता करण्यात आली आहे। ऑपरेशन अंतिम प्रहार यशस्वी झालाय। गडचिरोलीमध्ये माओवादाचा अंत झालेला आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत 8 जहाल नक्षल्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यासोबतच काही रोख रक्कम आणि काही शस्त्रसाठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम रमेश आहेत। आपण यांच्याकडून जाणून घ्या ते काय सांगणार, काय सांगाल सर या विषयावर। गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफ हे दोन्ही मिळून एक संयुक्तपणे 2 मे 2026 पासून कालपर्यंत एक मोठा अभियान, शोध अभियान, एक कोड नेम दिलेले होते आपण, ऑपरेशन अंतिम प्रहार याच्या अभियानचा शोध मोहीम राबविली होते। या अभियानाच्या दरम्यान 8 कट्टर माओवाद्यांना आम्ही अटक केलेले आहे। हे 8 पैकी गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावरील उरलेले होते 6 माओवादी होते, त्यापैकी 5 अटक झालेली आहे। एक महिला माओवादी राहिलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ती पण काल बिजापूर जिल्ह्यामध्ये सरेंडर केलेली आहे। एकंदरीत या अभियानाच्या यशामुळे आपण हे म्हणू शकतो की गडचिरोली पोलीस जिल्ह्याच्या अभिलेखावरील जे माओवादी सक्रिय होते हे सगळे अटक झालेले या सरेंडर झालेले आहे। कोणताही सशस्त्रीय सक्रिय माओवादी आज तारखेला राहिलेला नाही। नक्कीच एकंदरीत जे 6 जहाल नक्षली जे होते गडचिरोली जिल्ह्यामध्ये उरवले त्यामधून 5 नक्षले हे अटक करण्यात आलेले आहे। एक नक्षली सरने सांगितल्याप्रमाणे होऊ शकते छत्तीसगड बिजापूरमध्ये तिने आत्मसमर्पण केलेलं आहे। म्हणजे एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यातले नक्षली हे समाप्त झालेले आहे असं म्हणता येईल। NTV मराठी करता मनीष सक्षमा, गडचिरोली।